आदरणीय उदयजी सामंत साहेब यांनी मांडली आणि तात्काळ म्हणजे त्यांनी सांगितलं तात्काळ या कार्यशाळेचं आपण आयोजन केलं. त्या मुख्यमंत्र्यांच्या ज्या प्रमुख योजना आहेत त्याच्यामधली मोठी योजना अशी आहे मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी. या योजनेला आपण प्रचंड अशी प्रसिद्धी दिलेली आहे, पण गावागावातून अशा वंचित महिला या सगळ्या या योजनेचा लाभार्थी झाल्या पाहिजे. यासाठी आपापल्या प्लॅटफॉर्मवरती जर आपण काम केलं तर निश्चितपणे आपल्याला त्याचा फायदा होईल, त्या भगिनींना निश्चितपणे लाभ मिळेल आणि एक चांगलं काम केल्याचं समाधान आपल्याला होऊ शकतं. AI बेस्ड ॲप्स आहेत काही मोबाईलमध्ये आपल्या निर्णय घेण्यासाठी अल्गोरिदम आणि डाटाचा वापर करून आणि मोर ऑफनली इमिजिएटली म्हणजे क्षणाचाही विलंब न लावता फार कमीत कमी वेळामध्ये ही AI काम करते. आता आपण जे मुद्दे मांडले आणि त्याची उत्तरं मोळे साहेबांनी इथे दिली, या मुद्द्याला शासनानं जर पाठबळ दिलं तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक पत्रकाराचं म्हणणं खरं राहील आणि त्याला न्याय मिळेल असं माझं वैयक्तिक मत आहे. ही कार्यशाळा कशाला असली पाहिजे तर जगाच्या पातळीवर नक्की पत्रकारिता काय चाललेली आहे, ठीक आहे, प्रश्न आपल्याला सोडवायचेच आहेत. म्हणजे अधिस्वीकृती काय तुमचं याचे सगळे प्रश्न सोडवायचे आहेत. पण आपले जे जिल्हे आहेत विशेषतः रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड त्याला आपण तळकोकण म्हणतो, त्या पत्रकारांनी देखील दिल्लीचा अभ्यास केला पाहिजे. त्या पत्रकारांनी देखील जास्त टेक्नॉलॉजीमध्ये काम केलं पाहिजे. ही आमची सगळ्यांची प्रामाणिकपणाची भूमिका आहे. हे जोपासण्यासाठीच आजच्या या कार्यशाळेचं आयोजन आम्ही सगळ्यांनी मिळून केलं. या कार्यशाळेला जवळजवळ 100 पत्रकार या ठिकाणी उपस्थित राहिले. त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि माझं मनोगत संपवतो. जय हिंद, जय. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.